आपल्याला हवं आहे हा लाईट ग्रे कलरचा यान, जो की 4 प्लाय आहे. त्याच्यासाठी मी यूज केली ही 3.5 mm निडल आणि सिंपल एक कटर घ्यायचा आहे. आता स्टार्टिंगला आपल्याला करायचे एक मॅजिक रिंग आणि त्याच्यामध्ये 6 सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपला बेस तयार होणार आहे पॉटचा. तर मी इथे एक मॅजिक रिंग करून घेतली आहे आणि एक स्लिप नॉट करायची स्टार्टिंगला. ही काउंट नाही होत, ठीक आहे. आता पुढे करायचे 6 सिंगल क्रोशिया. 1 2 3 4 5 आणि हा 6 सिंगल क्रोशिया झाल्यानंतर आपला हा जो सर्कल आहे तो टाईट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि आपला जो फर्स्ट सिंगल क्रोशिया होता त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायचे. आता हे थोडं टाईट झालं, स्लिप स्टिच करायला थोडासा प्रॉब्लेम येतो स्टार्टिंगला, परत होऊन जातं प्रॉपर, ठीक आहे. आता मी इथं करते एक स्लिप स्टिच केल्यानंतर ना आपला जो हा सेकंडवाला चेन आहे, सॉरी सिंगल क्रोशिया आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशिया करायचे आहेत. म्हणजे टोटल 12 सिंगल क्रोशिया करायचे आहेत आपल्या 6 सिंगल क्रोशियामध्ये. हा आपला फर्स्ट सिंगल क्रोशिया आहे, तर तो लक्षात राहिला पाहिजे म्हणून मी इकडे स्टिच मार्क्सचा यूज करते, ठीक आहे. आता मी ते एक केलं आहे. सेम याच्यामध्ये आपल्याला सेकंड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर सेकंडमध्ये पुन्हा 2 सिंगल क्रोशिया, 1 आणि 2, परत थर्डमध्ये 2, 1 आणि 2, सॉरी 1 आणि 2. स्टिच मार्करचा काय यूज होतो आता मी ते विसरली ना बोलता की किती झाले माझे. तर जिथे आपण हे लावलं आहे स्टिच मार्कर तो आपला पहिला आहे. तर 1 2 3 4 5 6 आणि 7 8 झाले टोटल आपले. आता अजून पुढच्या 2 ह्याच्यामध्ये करायचे आहेत, म्हणजे टोटल 12 होतील. 9 10, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये लास्ट 2 11 आणि 1 12, ठीक आहे. आता हे आपले 12 झाले आहेत ना, तर पुढे आपल्याला हे जे स्टिच मार्कर आहे ते काढायचे आहे आणि जिथे आपण स्टिच मार्कर घातली होती तिथे आपल्याला करायचं आहे स्लिप स्टिच, ठीक आहे. आपला आता हा 3rd राऊंड कंप्लीट झाला आहे. आता पुन्हा काय करायचं आपल्याला, जो सेकंड सिंगल क्रोशिया आहे त्याच्यामध्ये करायचा आपला फर्स्ट सिंगल क्रोशिया आणि पुन्हा हे स्टिच मार्कर यूज करायचं आहे. आता जसं आपण 6 मध्ये 12 केलं होतं तसं 12 मध्ये 24 करायचं आहे. आता हा आपला 1 झाला आहे ना, त्याच्यामध्ये सेकंड करायचा, 2 झाले, प्रत्येक ह्याच्यामध्ये 2 2 करायचे म्हणजे 24 होतील टोटल. 3 4 5 6 9 10 11 12, ठीक आहे. पुढे 13 14 15 16 किती झाले, 16 17 18 19 20 आणि 21 22
आता हा आपल्याला लास्टचा सिंगल क्रोशिया राहिले ना, त्याच्यामध्ये 2 करायचे शेवटचे, म्हणजे 24 सिंगल क्रोशिया आपले तयार होतील. ठीक आहे. 1 आणि 2. ठीक आहे. पुन्हा आपल्याला हे स्टिच मार्कर काढायचं आहे आणि इथे करायची एक स्लिप स्टिच. ठीक आहे. तर हा आपला असा सर्कल रेडी झाला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये आपला फर्स्ट सिंगल क्रोशा करायचा आहे आणि स्टिच मार्करचा यूज करून पॅक करायचं. ठीक आहे. आता हे 24 आहेत ना टोटल, तर पूर्ण 24मध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला 24च सिंगल क्रोशा करायचे आहेत. ठीक आहे. 2 3 4 5 6 7 8 पुढे 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि लास्ट 24. 3 राहिलेत. 22 23 आणि हा लास्टचा थोडा ना एक टाईट बसतो. आपण इथे स्लिप स्टिच केली आहे ना त्याच्यामुळे. आणि हा 24. ठीक आहे. आता आपल्याला सेम राऊंड रिपीट करायचा अजून एकदा. म्हणजे आपले टोटल किती राऊंड होतील? 1 2 3 4 आणि शेवटचा एक 5वा राऊंड. ठीक आहे. तर हे स्टिच मार्कर काढायचं आहे आणि इथे करायचं आहे एक स्टिच मार्क, म्हणजे स्लिप स्टिच झाल्यानंतर पुढच्या ह्याच्यात पहिला सिंगल क्रोशिया. ठीक आहे. आणि हे पुन्हा लावून घ्यायचं आहे. स्टिच मार्कर खूपच इम्पॉर्टंट असतो बिगिनर्ससाठी मोस्टली, कारण स्टिचेस लक्षात राहत नाहीत आणि राऊंड कुठून झाला आहे हे लगेच समजायला थोडासा वेळ लागतो. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24. 24. ठीक आहे. आता हा आपला सर्कल असा रेडी आहे. हा तो खालचा बेस आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरती आपला पॉट येणार आहे. तर इथे आपल्याला स्लिप स्टिच करून हे कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. मी इथे आता केली आहे एक चेन आणि आता आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये ना एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे. म्हणजे तो हाफ डबल क्रोशा हा असा वरती जाईल. ठीक आहे. 1
2 जो पहिला होता ना त्याच्यामध्ये हा अडकून घ्या. 2 झाले. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि हा लास्ट 24. टोटल 24 हाफ डबल क्रोशिया केलेत आपण. आणि आता हे काढून इथे एक स्लिप स्टिच करून सर्कल आपला कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हा बेस आपला एवढा आणि आता ह्याच्यावरती पॉट साईजचा आपण मिनिमम एवढी साईज तरी पॉटची करणार आहे. तर सेम प्रोसेस आता यूज करायची आपल्याला. जे आपण हे हाफ डबल क्रोशिया केले 24 तसेच आता आपल्याला सेकंड राऊंडमध्ये कंप्लीट करायचं आहे. आता आपण काय केलं, हा बेस तयार करून घेतला प्रॉपर. ठीक आहे. शेप येण्यासाठी आपण इथे हाफ डबल क्रोशियाचा यूज केला आहे, पण आपल्याला वरती जे काम करायचं आहे ते सगळं सिंगल क्रोशियाने करायचं आहे. तर आता पुढे आपल्याला फर्स्ट सिंगल क्रोशिया करायचा आपला आणि त्याच्यामध्ये हा स्टिच मार्कर अडकून ठेवायचा आहे. आता मी एक राऊंड दाखवते तुम्हाला फटाफट. 2 3 4 5 6 7 8 9 पुन्हा सरळ इथे करायचा. 10 11 12 13 14 15 16 16 17 18 19 20 21 22 23 आणि हा लास्ट 24 झाले. आता हे काढून स्लिप स्टिच करायची. स्लिप स्टिच करून हा असा होणार. ठीक आहे. हा बेस आणि आता वरती आपलं काम ठीक चालू आहे. ठीक आहे.
आता सेम प्रोसेस करून पुढे मी 6 अजून राऊंड कंप्लीट करून दाखवते.